क्रिकेट खेळताय वे? ना ना आप्पा कुठे आहेत? आप्पा बाजार आणायला गेलाय. तुझं काय काम आहे आप्पाकडे? ते किराणाची यादी द्यायची होती आणि एक अर्जंट मध्ये नारळ पाहिजे होता. अर नारळ संपलेत की. अरे एक होता तो सुन्या घेऊन गेला. आप्पा घेऊन येईल आता. बरं ठीक आहे, मग ही यादी ठेवून जातो आणि नारळ का तेवढा पाठवून द्याल का? हो पाठवतो. मी जातो. पण तू एवढ्या काय काय कुठं निघालाय? अहो मी पुण्याला चाललोय. पुण्याला? तिकडे काय काम काढलं? अहो पुण्याला 2 दिवस झाले एक प्रदर्शन भरले. त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तेच बघायला चाललोय. कसलं प्रदर्शन? आर्मीचं मोठं शस्त्र प्रदर्शन भरवलंय. आर्मीचं प्रदर्शन? हो, त्यात ब्रह्मोस, अग्नी, पृथ्वी ही क्षेपणास्त्र आहेत. परत रणगाडे, तोफा, रायफल बी आहेत. आपल्या सैन्याकडे किती आणि कसला साठा आहे ना ते लोकांना कळावं, त्याची माहिती मिळावी म्हणून हे प्रदर्शन भरवलंय. अरे मग चांगलंय की. सगळ्यांनी बघायलाच पाहिजे. हे, कोण कोण चाललंय? आम्ही तिघच, मी, राहुल्या आणि आजा. कसं जाणार आहे? एसटीन नाही तर वडापने जाऊ. नाना मुझे भी देखने वो राइफल कैसे। अरे तुम्ही पोरच चाललाय ना? होय, मग आमच्या बी पोरांना घेऊन जा की. अरे त्या निमित्तानं त्यांना पण बघायला मिळेल. चालतंय की. नाही काय ग शीतल? वय वय, मी यास्मिनला बी नेती. रफिक चाचांना सांगा फक्त. सांगतो. अरे विक्रम, हा, अरे तुम्ही एवढे सगळे जण एसटीन जाण्यापेक्षा सुन्याची गाडीच घेऊन जा की. मी सांगतो सुन्याला. आणि सुन्या बरोबर गेलात म्हणजे कसं येळेत जाल आणि येळेत याल. अरे अशी प्रदर्शन बघायची संधी फार कमी लोकांना मिळते. बरं ना तुम्ही तेवढं सुनीलला फोन करून सांगाल का? सांगतो मी सुनीलला फोन करून. हा हा तू काळजी करू नकोस. मी सुनीलला फोन करून सांगतो. तो तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाईल आणि घेऊन पण येईल. बरं ना येऊ का? शीतल, सौरभ तुम्ही तयार व्हा. येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ध्रुव प्रदर्शन. ये प्रदर्शन प्रदर्शन. प्रदर्शन प्रदर्शन. अर काय लागताय क्या? आरावर की निघायचंय आपल्याला. अरे थांब जरा, सगळा प्लॅन चेंज झालाय आता. हाय का आता तुमचं तुम्ही सगळा प्लॅन बदलताय. मला कोणी बी सांगत नाही. तेव्हा आज असं करतोय मला. मी नाही येत तुमच्या संग. जावा तुमचं तुम्ही. राजन नाही बदलला. मग कुणी बदलला? आता काय प्लॅन आहे? ते मी आप्पाच्या दुकानात गेलतो, तिकडे नाना भेटले. नाना म्हणत होते की आमच्या पोरांना बी घेऊन जावा. मग आता ते सगळेच येणार आहेत आपल्या बरोबर. मग तुमचं तुम्ही जावा बाबांनो. अरे ती ध्रुव लय बेन आहे. त्याला कोण सांभाळायचं? बंदूक बिंदूक घेऊन एखाद्याला गोळ्या घालल ती. म्हणजे तू येणार नाहीस होय? नाही बाबा. बर बर, आमचा मी जाऊन येतो बरं का. मग आणि शितलीने विचारलं राहुल्या का नाही आला तर काय सांगू रे? सांगा काय बी. बर. पिक्या शितली बी येणार हाय वय? होय ती येणार आहे. पण ठीक आहे, सांग तुम्ही काहीतरी तिला. हा नको. पिक्या मी बी येत की. का? आता तर नाही म्हणलास की. तुला एकट्याला पाठवायला मला कस तरी वाटतंय. आणि आम्ही एकटं कुठे आहेत? अरे सगळे आहेत आमच्या सोबत. अरे मी तर एकटाच राहणार की. काय लका दोस्त आहेस का काय आहेस? दोस्ताला लका इथं सोडून जाणार वय? हा बस झालं तुझी नाटक. आता स्पेशल गाडी घेऊन जायला लागणार आहे. नानाने ते सुन्याची गाडी घेऊन जायला सांगितले. 2000 होत्यात. कॉन्ट्री काढू म्हणा सगळ्यांमध्ये. आणि ऐक, तेवढं तो आजाला फोन करून सांग. सांगतो. शीतल, ध्रुव, यास्मिन, सौरभ आणि आपण तिघ. काय नीट सांगशील का त्याला? अय मी नीटच सांगतो. येऊ का मी? येतो. हा बोल. आज्या हा
झालं का तुझं काम? हा झालंय. अरे जायचंय आपल्याला. कितीची गाडी? आता गाडी नाही काय, आता स्पेशल गाडी, स्पेशल. स्पेशल गाडी? ती कशाला? अरे आता आपण तिकिटाचं 200-200 रुपये घालवणारच आहे की. त्या परीस मी 2000ची गाडीच ठरवली. रावले डोक्या पडलेस का रे? तिघांसाठी 2000ची गाडी कशाला? अरे तिघासनी नाही काय, 7-8 जण जाणार आहे आपण. आता 7-8 जण कुठून आली? अरे आपला इतक्या आप्पांच्या दुकानात गेलता. तवा तो सौरभ, ध्रुव, यास्मिन आणि शीतल पण येणार आहे. तुम्हाला काय अक्कल आहे का रे? एवढा लावाचा घेऊन जायचं पुण्यामध्ये? त्याला काय होतंय? अरे अडाणी, तिकडे कोण रस्ता बिस्ता चुकलं, हरवलं तर काय करायचं? कशाला नाही त्या जबाबदारी घेता रे अंगावर? असू दे, त्याला काय नाही होत. आणि तसं बी मला कधी ना कधी तरी जबाबदारी घ्या लागणारच आहे. पण कशाला त्या शितली बितलीला घेऊन जायचंय? शानी यावी ती. आजा, एक वेळेस तो आला नाही तरी चालल, पण शितली याला पाहिजे का? होय राहुल्या, तुला आल्यावर बघतो थांब. एक की मग बितोय काय कुणाला मी? आल्यावर कळेल की. आणि उशीर करू नको. माहितीये ना, आजचा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. वय वय, येतो मी लगेच. ठेव तू. भैया साहेब, आज जरा लवकर जाऊ का? का? पुण्यात एक प्रदर्शन आहे, तिकडे जाणार आहे. अरे गाई म्हशीचं प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, यातून काय शिकणार आहे तू? हा, त्यापेक्षा माझ्या बरोबर राहा, 4 चांगल्या गोष्टी तरी शिकशील. अहो तसलं नाही भैया साहेब. अहो हे शस्त्र प्रदर्शन मिलिटरीचं आहे. मिलिटरीचं? होय. मिलिटरीचं आणि कसलं प्रदर्शन? अहो शस्त्र प्रदर्शन, आर्मीच्या रायफल, तोफा, बंदुका, रणगाडा हे सगळं काय आहे तिकडं. काय सांगतोस? हो तर. अहो तुम्ही कधीच बघितलं नसतील अशा बंदुका आहेत तिकडं. ए, कधीच बघितलं नाही म्हणजे? तुला काय वाटलं आमच्या भैयांना बघायला मिळत नाही वय? भैया, अहो तिकडे जायची काय गरज नाही, आपल्याकडे आहेच की डबल बोरची बंदूक. असेल, पण या वेगळे आहेत. आणि आजचा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे ना, आणि 7 वाजता संपणार आहे कार्यक्रम. आता हिथनं पुण्याला जायचं म्हणजे 2 तास तरी लागतील ना. म्हणजे 2 वाजेपर्यंत पोहोचलो तर प्रदर्शन तरी बघता येईल.